आग्रा रेल्वे स्थानकावरील आरपीएफच्या वर्तनाची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर निष्काळजीपणाचे आरोप झाले आहेत. धावत्या रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पुढील उपचारासाठी साथ देण्याऐवजी आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तेथून निघून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. आणि या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 16 जुलै रोजी रात्री सुमारे 9 ते 9:30 वाजताच्या दरम्यान मूर्तिजापूर अकोला रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक 618 याजवळ गाडी क्रमांक 20861 पुरी अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेसमधून धावत्या गाडीतून सागर प्रधान हा प्रवासी खाली पडून गंभीर जखमी झाला आणि घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर येथील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालगाडीच्या गार्डच्या डब्यातून जखमीला मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आणले आणि त्यानंतर उपचारासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमीची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर आरपीएफ कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. हे आमचे काम नसून सिटी पोलिसांचे कर्तव्य आहे असे सांगत कर्मचारी रुग्णालयातून निघून गेल्याचा दावा करण्यात आला आहे आणि त्यामुळे नातेवाईक नसलेल्या जखमी प्रवाशाला तब्बल 2 तास रुग्णालयातच मदतीच्या प्रतीक्षेत राहावे लागल्याचे सांगितले जात आहे. आणि त्यानंतर मूर्तिजापूर येथील काही पत्रकार आणि शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक धर्मेंद्र जोशी यांच्या सतर्कतेमुळे जखमी सागर प्रधान याला अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातग्रस्त प्रवाशाच्या सुरक्षित उपचाराची जबाबदारी नेमकी कोणाची असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत असून आरपीएफच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आग्रा येथील आरपीएफच्या वर्तनाच्या घटनेनंतर मूर्तिजापुरातील हा प्रकार समोर आल्याने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करून संबंधित जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे प्रवासी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी शांबाळकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. 16 तारीख की जो मुर्तिजापुर में 9:30 की जो घटना हुई थी, जो प्रवासी ट्रेन के अंदर से गिरा था, वहाँ के पत्रकारों का और जो वहाँ पे लोग थे उनका ये कहना है कि 2 घंटे तक के प्रवासी को किसी ने नहीं लेके गया। इसके लिए हम यही कहना चाहेंगे कि प्रवासी सुरक्षा के लिए आरपीएफ ने आगे आके पहल लेके प्रवासी की सुरक्षा के लिए हॉस्पिटल में एडमिट कराना चाहिए। उसके बाद में ये पता चला कि उसको एडमिट कराया गया है, उसकी हालत चिंताजनक होने की वजह से उसे अकोला में रेफ़र किया गया और आरपीएफ वहाँ से चले गए। आगे ये उनका कहना था कि अब हमारी जिम्मेदारी नहीं है। तो प्रवासी सुरक्षा की जिम्मेदारी हर रेलवे कर्मचारी की है और इसको गंभीरता से लेते हुए ऐसी कोई घटना घटती है तो उसके अंदर आगे आके मदद करनी चाहिए, जिससे हमारी आरपीएफ की छवि जो इसमें ख़राब हो रही है वो छवि सुधरे और इसमें सुधार आए। और प्रवासी सुरक्षा के लिए रेलवे प्रशासन ने संज्ञान लेके इस चीज़ों का सबको ऑर्डर देना चाहिए कि प्रवासी के बारे में ऐसी कोई घटना या ऐसी कोई जानकारी आती है तो उसके ऊपर तुरंत एक्शन लेना चाहिए। ये नहीं बोलना चाहिए कि ये हमारे पुलिस स्टेशन का नहीं है, ये हमारे आरपीएफ का नहीं है, ये लोकल पुलिस स्टेशन में आता है। प्रवासी की जान बचाना हमारा कर्तव्य है और पहले ये चीज़ें करना चाहिए। और रेलवे प्रशासन की एक आम नागरिक होने के नाते, एक मानवता होने के नाते मदद करना चाहिए। बस यही कहूँगा मैं इस चीज़।